Hello students, welcome back to our channel Information Technology. I am Jagta Pesvi from Krishna Mahavidyalay. Today we study JavaScript for loop statement program. So let's start with intro. Welcome in this video. In this video we study first program print odd numbers from 11 to 15. Then start a program. First tag doc type HTML, then tag HTML, then next tag body tag. In body tag write script tag script language equal to in double inverted comma text slash javascript डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज. आता या ठिकाणी आपल्याला ऑड नंबर डिस्प्ले करायचे 11 to 50. आता हे ऑड नंबर डिस्प्ले करण्यासाठी आपण फॉर लूप वापरणार आहोत. आता ते कशा पद्धतीनं ते पाहू आपण. त्यासाठी आपल्याला एक व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल व्हेअर आय. आता व्हेरिएबल म्हणजे काय तर स्टोअर व्हॅल्यू. आपण आय व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे म्हणजे इथं आय ला संख्या एखादी आपण असाइन करणार म्हणजे इथं व्हॅल्यू तुमची या आय मध्ये स्टोअर होणार. देन नेक्स्ट फॉर लूप कसं वर्क होतो. फॉर इन ब्रॅकेट आय इक्वल टू 11 सेमीकॉलन. देन कंडिशन आय इज लेस दॅन इक्वल टू 15 सेमीकॉलन आय प्लस प्लस ब्रॅकेट क्लोज. आता फॉर लूपचा सिंटॅक्स कसा असतो. फॉर इन ब्रॅकेट इनिशियलायझेशन कंडिशन अँड इटरेशन. या पद्धतीनं आपण फॉर लूप घेतलेला आहे. आय इक्वल टू 11 म्हणजे इथं इनिशियलायझेशन केलंय म्हणजे व्हॅल्यू आय ला आपण 11 हे असाइन केले. त्याच्यानंतर कंडिशन घेतल्या. कंडिशन कोणती घेतल्या. आय इज लेस दॅन इक्वल टू 15 ही कंडिशन घेतल्या. आणि इटरेशन मध्ये काय घेतलं तर इन्क्रीमेंट ऑपरेटर आय प्लस प्लस हे इन्क्रीमेंट ऑपरेटर घेतलेलं आहे. देन नेक्स्ट पॉइंट ओपन करली ब्रॅकेट. इन दिस ब्रॅकेट राईट डॉक्युमेंट डॉट राईट इन ब्रॅकेट डबल इन्व्हर्टेड कॉमा नंबर कोलन डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट प्लस आय ब्रॅकेट क्लोज सेमीकोलन. देन नेक्स्ट स्टेटमेंट डॉक्युमेंट डॉट राईट इन ब्रॅकेट डबल इन्व्हर्टेड कॉमा टॅग br डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज ब्रॅकेट क्लोज सेमीकोलन. देन क्लोज करली ब्रॅकेट. Then next script tag close. First script tag close, then tag body close, then tag HTML close. ठीक आहे. या पद्धतीनं हा प्रोग्राम आहे. आता हा फॉर लूप कसं वर्क करतो ते आपण पाहू. या पद्धतीनं आपण हा प्रोग्राम राईट केलेला आहे. आता फॉर लूपचं काम कसं वर्क होतं ते पाहू. आता या ठिकाणी आपण आय इक्वल टू 11 घेतले तर आपल्याला 11 to 15 यामधले ऑड नंबर डिस्प्ले करून दाखवायचे. मग हे ऍक्च्युली ब्राउझरच करतो. आपण फक्त समजून घ्यायचं कसं वर्क करतं. आता या ठिकाणी फॉर लूप मध्ये पहिल्यांदा काय बघितलं जातं इनिशियलायझेशन. व्हॅल्यू असाइन केल्या आपण इनिशियलाइज केल्या तर पहिली व्हॅल्यू किती आहे 11 पासून स्टार्ट होणार आहे. एंड कुठं होणार आहे तर 15 पर्यंत. ठीक आहे. 11 आता 11 ही व्हॅल्यू पहिल्यांदा इनिशियलाइज झाली ती कुठे जाते तर कंडिशन मध्ये. या कंडिशन मध्ये
आय इज लेस दॅन इक्वल टू 15. इथं कंडिशन चेक केली जाते. कंडिशन आता 15 पेक्षा 11 कसं आहे लहान. नंतर ही कंडिशन तुमची हे लूप खाली येतं ओपन कर्ली ब्रॅकेट मध्ये. तिथून स्टेटमेंट तुम्ही काय काय दिले ते बघतो. ठीक आहे. त्यामध्ये पहिलं स्टेटमेंट चेक करतं. डॉक्युमेंट डॉट राईट इन ब्रॅकेट डबल इन्व्हर्टेड कॉमा नंबर प्लस डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट प्लस आय ब्रॅकेट क्लोज. आता या ठिकाणी पहिला आहे नंबर तुमचा 11, तो इथं प्रिंट होणार. देन नेक्स्ट परत फॉर लूप दुसऱ्या स्टेटमेंटकडे वळतो. तर इथं ही कंडिशन चेक झाल्यानंतर दुसरं स्टेटमेंट काय आहे तर डॉक्युमेंट डॉट राईट इन ब्रॅकेट डबल इन्व्हर्टेड कॉमा टॅग BR डबल इन्व्हर्टेड कॉमा टॅग क्लोज डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट ब्रॅकेट क्लोज सेमीकोलन. ठीक आहे. आता BR टॅग कशासाठी घेतलाय तर 1 by 1 एकाखाली एक नंबर आपल्याला डिस्प्ले करायचे आहेत. आता BR टॅग जर तुम्ही नाही घेतला तर एका पुढे एक अशा आडवे तुम्हाला नंबर डिस्प्ले झालेले दिसतील. त्यामुळे तुमचा गोंधळ होईल. म्हणून आपण 1 by 1 नंबर डिस्प्ले करण्यासाठी लाईन बाय लाईन डिस्प्ले करण्यासाठी BR टॅगचा वापर करतो. ठीक आहे. आता या ठिकाणी 11 नंबर तुमचा फाइंड आउट झालाय. परत तो काय करतो इथं कंडिशन तुमची फॉल्स होत नाही. नंतर तो डायरेक्ट कुठे जातो पहा इटरेशन स्टेटमेंट मध्ये. मग या ठिकाणी हा तुमचा पहिल्यांदा सुरुवातीचा स्टार्टिंग 11 नंबर प्रिंट होतो. ऑड नंबर आहे म्हणून. आता या ठिकाणी पहा I+2 आहे. आता 11 नंबर झाला. हा 11 नंबर परत तुमचा कंडिशन मध्ये जातो. मग कंडिशन मध्ये I+2 इथं 2 ची व्हॅल्यू प्रत्येक नंबर मध्ये आपण ऍड करणार आहोत. मग 11 प्लस किती येणार तुमचं 13 येणार. मग इथं आय ची व्हॅल्यू किती येणार तुमची 11च्या ठिकाणी 13 येणार. ती कंडिशन मध्ये जाणार. कंडिशन मध्ये चेक करणार 15 पेक्षा 13 कसं आहे लहान आहे. तर कंडिशन चेक करून परत ओपन कर्ली ब्रॅकेट मध्ये जाणार. त्याच्यानंतर स्टेटमेंट डॉक्युमेंट डॉट राईट नंबर प्लस इथं आय म्हणजे इथं तुमचा 13 नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट कडे वळणार. डॉक्युमेंट डॉट राईट पुढं टॅग BR आहे. नंतर कुठे जाणार इटरेशन स्टेटमेंट मध्ये. ठीक आहे. मग या ठिकाणी तुमचा नंबर ऍड झालेला तो इथं डिस्प्ले झालेला दिसेल. ठीक आहे. या ठिकाणी आता दुसरा सेकंड नंबर तुमचा 13 प्रिंट झाला. त्याच्यानंतर आता हे 13 झालं. तर इथं आयची व्हॅल्यू तुमची 13 झाली. ठीक आहे. आता ह्या 13चं कसं वर्क होतं पहा. 13 झाल्यानंतर I इक्वल टू 13 इथं व्हॅल्यू 13 ते कंडिशन चेक होते. परत 13 मध्ये परत 2 ऍड केले जातात. 2 ऍड इटरेशन मध्ये. मग तुमचं 13 प्लस 2 किती येतं इथं 15. त्याच्यानंतर परत कंडिशन तुमची परत लूप हे फिरतं. त्याच्यानंतर इथं आयची व्हॅल्यू किती होते तुमची 15. 15 झाल्यानंतर आय इज लेस दॅन इक्वल टू 15. 15 पेक्षा 15 कसं आहे लहान आहे. ते परत खाली स्टेटमेंट मध्ये जातं. स्टेटमेंट चेक केलं जातं. इथं तुमचं काय स्टेटमेंट दिले त्या पद्धतीनं इथं 15 होणार. 13च्या ठिकाणी 15. परत खालच्या स्टेटमेंट मध्ये खालचं स्टेटमेंट नेक्स्ट लाईनला नंबर प्रिंट करण्याचा आहे. फक्त ओनली BR टॅग साठी आपण त्यासाठी वापरलेलं आहे. नंतर हे डायरेक्ट इटरेशन मध्ये जातं. इटरेशन मध्ये इथं +2 होतं. मग +2 15 + 2 किती येतात इक्वल टू 17. लगेच इथं तुमचा 17 नंबर इथं प्रिंट होतो. असं 50 पर्यंत तुमच्या प्रत्येक नंबर मध्ये ऍड होत जातं. आता 17 नंबर इथं झाला. I इक्वल टू 17. नंतर कंडिशन मध्ये जातो. आयची व्हॅल्यू किती झाली तर 17 लेस दॅन इक्वल टू 15. 15 पेक्षा 17 कसं आहे लहान आहे. तर परत हे स्टेटमेंट मध्ये जातं. स्टेटमेंट मध्ये इथं नंबर तुमचा किती होतो 17 प्लस आय. ठीक आहे. परत ही कंडिशन इटरेशन मध्ये जात. इटरेशन मध्ये 17 + 2 यामध्ये 2 नंबर परत ऍड केले जातात. 17 + 2 किती येतात इथं 90 येतात. मग हे 19 तुमचं इथं प्रिंट होत. असं या पद्धतीनं अप टू 15 पर्यंत तुमचे ऑड नंबर सगळे प्रिंट होतात. आणि या पद्धतीनं हे तुमचं आउटपुट तुम्हाला तुमच्या ब्राउझरवर डिस्प्ले करून दाखवलं जातं. अशा पद्धतीनं हे 11 to 15 तुमचे नंबर
प्रिंट ऑड नंबर प्रिंट झालेले दिसतात. आता यानंतर आपण नेक्स्ट प्रोग्राम पाहू. आता नेक्स्ट प्रोग्राम आहे प्रिंट मल्टिप्लिकेशन टेबल ऑफ 3. आता 3चा पाढा आपल्याला इथं डिस्प्ले करून दाखवायचा युजिंग फॉर लूप. त्यासाठी प्रोग्राम पाहू आपण. टॅग नॉट डॉक टाइप HTML tag close, then tag HTML, then tag body, then tag script, language equal to double inverted comma text slash JavaScript double inverted comma complete tag close. Then next पहा where. आता आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करायचे. where नंबर कॉमा I कॉमा MUL असे 3 प्रकारचे व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेले आहेत. नंबर I आणि MUL मल्टिप्लिकेशन साठी. देन नंबर इक्वल टू 3. तर 3 नंबर इथं आपण घेतलाय का तर आपल्याला मल्टिप्लिकेशन ऑफ टेबल 3 नंबरचा डिस्प्ले करायचा आहे. तुम्ही कोणताही घेऊ शकता. 2, 3, 4, 5, 10, 15, 19 कोणताही तुम्हाला हवं तर नंबर इथं तुम्ही घेऊ शकता. देन नेक्स्ट आता फॉर लूप. फॉर in bracket I equal to 1 semicolon I is less than equal to 10 semicolon I plus plus. ठीक आहे. आता फॉर लूपचं पहा. फॉर लूप इन ब्रॅकेट I इक्वल टू 1 आहे. 1 म्हणजे काय तर आपण इनिशियलायझेशन केले म्हणजे व्हॅल्यू इनिशियलाइज केल्या. देन कंडिशन. कंडिशन मध्ये काय येतं I इज लेस दॅन इक्वल टू 10. देन इटरेशन. इटरेशन मध्ये काय येतं तर इन्क्रिमेंट ऑपरेटर वापरलेलं आहे. I प्लस प्लस. देन ब्रॅकेट क्लोज. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप ओपन करली ब्रॅकेट. ओपन करली ब्रॅकेट मध्ये आपण परत स्टेटमेंट देणार. MUL इक्वल टू नंबर इंटू I. ठीक आहे. नंबर इंटू I हे आपण इथं गुणाकार करायचा आहे. जो काही नंबर येईल तर 3 नंबर इथं आपण असाइन केलेला आहे व्हेरिएबल मध्ये म्हणजे इथं नंबर तुमचा 3 येणार. ठीक आहे. आता 1 म्हणजे 1 to 10च नंबर घेणार. मग 3 into 1, 3 into 2 प्रत्येक वेळी हा नंबर इथं तुमचा येणार आणि त्या पद्धतीनं तुमचा मल्टिप्लिकेशनचा टेबल तयार होणार. ठीक आहे. आता ह्याचं आउटपुट कुठंतरी प्रिंट झालं पाहिजे त्यासाठी पुढचं नेक्स्ट स्टेटमेंट घ्यायचं. डॉक्युमेंट डॉट राईट इन ब्रॅकेट नंबर प्लस इथं एक स्पेस सोडायचा. इथं नंबर येणार इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये प्लस I प्लस double inverted comma complete, then equal to double inverted comma MUL plus double inverted comma complete, then next tag BR double inverted comma मध्ये then double inverted comma complete, then bracket close and semicolon. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लोज करली आणि या ठिकाणी हा प्रोग्राम संपतोय. या ठिकाणी परत तुमची स्क्रिप्ट क्लोज होणार. त्याच्यानंतर टॅग बॉडी क्लोज, देन टॅग HTML क्लोज. आता हे लूप कसं वर्क होतं फॉर लूप ते आपण पाहू. ठीक आहे. तर व्हेरिएबल आपण घेतले. व्हेरिएबल कशासाठी घेतो तर व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी व्हेरिएबल आपण असाइन केले.
आता इथं 3 प्रकारचे वेगवेगळे व्हेरिएबल आपण घेतलेले आहेत. नंबर, आय अँड MUL असे 3 प्रकारचे व्हेरिएबल घेतलेले आहेत. आणि नंबर आहे, नंबर व्हेरिएबल आहे, त्याला आपण व्हॅल्यू कोणती असाइन केल्या? 3. का तर आपल्याला 3 चा मल्टिप्लिकेशन टेबल डिस्प्ले करून दाखवायचा, याच्यासाठी आपण 3 नंबर घेतलाय. आता फॉर लूप इन ब्रॅकेट I इक्वल टू 1, पहिल्यांदा व्हॅल्यू आपण इनिशियलाइज केल्या म्हणजे असाइन केल्या 1. देन नेक्स्ट हे कुठे जातं तर कंडिशन मध्ये. कंडिशन मध्ये आता इथं तुमची व्हॅल्यू I ची किती येणार? 1 येणार. I इज लेस दॅन इक्वल टू 10 सेमीकोलन. परत तुमची कंडिशन कुठे जाणार? खाली येणार. ओपन करली ब्रॅकेट मधून नंतर इथं जाणार. इथं तुम्ही काय दिलंय तर इक्वेशन दिले. इक्वेशन काय आहे? MUL इक्वल टू नंबर इंटू I. ठीक आहे. आता इथं नंबर तुमचा किती येणार? 3 येणार. आणि इथं I किती येणार? 1 येणार. मग इथं मल्टिप्लिकेशन होणार त्यांचं 3 इंटू 1 मीन्स 3. ठीक आहे. मग ते प्रिंट होण्यासाठी खाली जाणार पुढचं नेक्स्ट. जोपर्यंत कंडिशन तुमची फॉल्स होत नाही तोपर्यंत ते पुढच्या स्टेटमेंट मध्ये जाणार. मग इथं स्टेटमेंट तुमचं चेक केलं जातं. डॉक्युमेंट डॉट राईट इन ब्रॅकेट नंबर. आता इथं नंबर किती येणार तुमचा? 3 येणार. प्लस I किती येणार? 1 इक्वल टू मल्टिप्लिकेशन इथं किती येणार तुमचं? 3 येणार. ठीक आहे. या पद्धतीने हे तुमचं आउटपुट होणार. आणि BR टॅग कशासाठी तर 1 बाय 1 म्हणजे एक लाईन बाय लाईन तुमची व्हॅल्यू डिस्प्ले होण्यासाठी आपण BR टॅग घेतो. BR टॅग नेक्स्ट लाईन साठी वापरतात. त्याच्यानंतर इथं कंडिशन तुमची थांबत नाही, लगेच कंडिशन कुठे जाते? वर जाते परत फॉर लूप मध्ये. आता 3 इंटू 1 इक्वल टू किती येतं तुमचं? 3 येतं. ठीक आहे. आता इथं व्हॅल्यू तुमची किती झाली? 1. आता नेक्स्ट 2 नंबर व्हॅल्यू I इक्वल टू किती येणार? 2 येणार. ठीक आहे. मग I इक्वल टू 2 ही पुढच्या कंडिशन म्हणजे इनिशियलाइज व्हॅल्यू आपण 2 घेतली. त्याच्यानंतर इथं 2 कंडिशन चेक होणार. 2 इज लेस दॅन इक्वल टू 10. 10 पेक्षा 2 कसं आहे? लहान आहे. परत तुमचं स्टेटमेंट मध्ये खाली जाणार. ओपन करली नंतर स्टेटमेंट मध्ये इथं MUL हे व्हेरिएबल वापरले. मग इथं नंबर किती होणार आहे तर नंबर तुमचा आहे तसाच राहणार 3. ठीक आहे. इथं फक्त I ची व्हॅल्यू किती येणार? 2 येणार. 3 इंटू 2 असं मल्टिप्लिकेशन यांच्यामध्ये होणार. नंतर नेक्स्ट इथं स्टेटमेंट, इथं तुमची ही लाईन संपलेली आहे स्टेटमेंटची. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट मध्ये जाणार तो. या स्टेटमेंट मध्ये काय आहे तर प्रिंट केले. प्रिंट करण्यासाठी आपल्याला स्टेटमेंट दिले. डॉक्युमेंट डॉट राईट इन ब्रॅकेट नंबर. आता नंबर इथं किती राहणार तुमचा? 3च राहणार. प्लस इक्वल टू म्हणजे इथं इंटू दिले. इंटू गुणाकार केलेला आहे. इथं किती येणार? I ची व्हॅल्यू तुमची 2 येणार. त्याच्यानंतर इक्वल टू मल्टिप्लिकेशन प्लस. मग 3 इंटू 2 किती येणार तुमचं? इथं 6 येणार. ठीक आहे. मग इथं तुमची व्हॅल्यू तुमची 6 होणार. BR टॅग. मग ही व्हॅल्यू परत तुमची कुठे जाणार? इकडं ही व्हॅल्यू तुमची इटरेशन स्टेटमेंट मध्ये जाणार डायरेक्ट. इटरेशन मध्ये तुमची व्हॅल्यू ती ऍड होणार. आणि इथं 3 इंटू 2 इक्वल टू किती येणार? 6. असं 6 प्रिंट होणार. परत आता व्हॅल्यू तुमची 6 प्रिंट झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट तर 3 व्हॅल्यू असाइन केली. आता I ची व्हॅल्यू किती झाली? 3. 3 इंटू 10 कंडिशन मध्ये 10 पेक्षा 3 कसं आहे? स्मॉल आहे. परत हे नेक्स्ट स्टेटमेंट मध्ये जाणार. ओपन करली नंतर खालच्या नेक्स्ट स्टेटमेंट चेक करणार. इथं काय आहे? स्टेटमेंट इक्वेशन MUL इक्वल टू नंबर आहे तोच राहणार 3 इंटू इथं 2 च्या ऐवजी कसं येणार तुमचं? 3 येणार. ठीक आहे. 3 सेमीकोलन ब्रॅकेट परत सेमीकोलन नंतर नेक्स्ट लाईनला जाणार. पुढच्या स्टेटमेंट चेक करणार. डॉक्युमेंट डॉट राईट इन ब्रॅकेट नंबर किती राहणार तुमचा? 3च राहणार. ठीक आहे. परत इथं त्यांच्यात मल्टिप्लिकेशन हे प्रिंट करण्यासाठी आपण आपल्याला आहे असं प्रिंट ते होणार. ठीक आहे. या पद्धतीनं 3 इथं I ची व्हॅल्यू किती येणार तुमची? 3 येणार. ठीक आहे. इथं मल्टिप्लिकेशन दाखवलं जाईल तुमचं 3.
आता हे डायरेक्ट कुठं जाणार तुमचं इटरेशन स्टेटमेंट मध्ये. इथं I प्लस प्लस म्हणजे इन्क्रीमेंट होणार. मग 3 इंटू 3 किती येणार 9 येणार. असं या पद्धतीनं. आता पुढचा नेक्स्ट आहे 4. I ची व्हॅल्यू 4. इथं परत 4 असाइन केले. नंतर कंडिशन मध्ये I ची व्हॅल्यू 4, 10 इज लेस दॅन 4 आणि देन कंडिशन गो टू कंडिशन नेक्स्ट स्टेटमेंट ओपन करली. देन गो टू नेक्स्ट स्टेटमेंट मल्टिप्लिकेशन इक्वल टू नंबर 3. नंबर इथं 3च असणार. इंटू इथं I ची व्हॅल्यू किती होणार तुमची 4. ठीक आहे. परत नेक्स्ट स्टेटमेंट मध्ये जाणार. इथं तुमची व्हॅल्यू प्रिंट होणार नाही. नंतर नेक्स्ट स्टेटमेंट काय आहे डॉक्युमेंट डॉट राईट इन ब्रॅकेट नंबर किती असणार आहे 3 इंटू इथं I ची व्हॅल्यू किती होणार 4. देन नेक्स्ट इथं मल्टिप्लिकेशन 4च येणार तुमचं. आता हे नेक्स्ट लाईनला तुम्हाला प्रिंट करण्यासाठी BR टॅग आपण वापरलेला आहे. देन नेक्स्ट स्टेटमेंट नंतर हे 4 तुमचं कुठं जातं इटरेशन मध्ये. तर 4 प्लस एक व्हॅल्यू होते त्याच्यामध्ये. मग इथं तुमचा हा 5 नंबर होतो. मग इथं तुमचं 3 इंटू 4 इक्वल टू किती येतं 12. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आता इथं I ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली आहे तुमची. 4च्या ठिकाणी किती येणार 5 येणार. इथं परत I ची व्हॅल्यू 5 इज लेस दॅन 10. 10 पेक्षा 5 कसं आहे लहान आहे. नंतर कंडिशन मध्ये पुढच्या ओपन कर्ली मध्ये जाणार. नंतर स्टेटमेंट चेक करणार. MUL इक्वल टू नंबर 3च राहणार. इंटू 4च्या ऐवजी इथं किती येणार 5. आता 3 इंटू 5 ह्यांच्यात गुणाकार होणार मल्टिप्लिकेशन होणार. नंतर नेक्स्ट स्टेटमेंट मध्ये जाणार. डॉक्युमेंट डॉट राईट इन ब्रॅकेट नंबर इथं किती 3च राहणार. इंटू I ची व्हॅल्यू इथं किती येणार तुमची 5 येणार. आता इथं मल्टिप्लिकेशन इथं किती येणार 5. त्यानंतर आता 3 इंटू इथं प्रिंट होणार. 3 इंटू किती येणार 5 किती येणार 15. ठीक आहे. त्याच्यानंतर आता एक इटरेशन मध्ये जातं. आता 5 प्लस 1 किती झाले 6 झाले. मग 6 झाल्यानंतर डायरेक्ट परत इथं येतं. I ची व्हॅल्यू तुमची इथं 6 झाली. ठीक आहे. याच्यानंतर कंडिशन मध्ये जातं. इनिशियलाइज झाल्यानंतर इथं कंडिशन मध्ये 6 लेस दॅन इक्वल टू 10. मग 10 पेक्षा 6 कसं आहे लहान आहे. कंडिशन चेक होते. पुढे नेक्स्ट ओपन करली. देन स्टेटमेंट चेक मल्टिप्लिकेशन इक्वल टू नंबर इज 3 मल्टीप्लाय बाय I's value is I is 6. Then go to next statement. Document dot write in bracket number 3 plus multiply by I value 6 double inverted comma complete equal to multiplication value is 6 plus. Okay. Then multiply them. Then next into 3 into 6 equal to multiplication 18. Okay. 6 value goes to in iteration statement. In this statement increment 1 increment by 1 6 values becomes 7. Okay. Then 7 goes to next in condition check 7 is less than equal to 10 semicolon 10 is smaller than 7. Then go to state next open curly bracket. Then go to next statement mul equation mul equal to number is 3 into 7. I's value becomes 7. Then go to next statement document dot write check here number is 3. Okay. Plus then multiply by I's value 7. Okay. Then next 7 multiplication is 7. Okay. Then print here 3 into 7 equal to 20. Then next value is increment. Then go to iteration statement I plus plus. Then 7 plus 1 equal to becomes 8. So I's value is 8. Then I is less than
10 equal to i's value becomes 8. So 10 about 10 smaller 8, then goes to open curly bracket, then goes to next equation multiplication equal to number is 3 into I, 8 into number 3 into 8. Okay, then go to next statement document, write dot write number is 3 into 8. Okay, 3 into 8 number becomes 24 multiplication. Then goes to iteration statement direct, increment by 1, 8 plus 1 equal to 9. Okay, go to then next initialize condition I equal to 9 semicolon, then i's value becomes 9 is less than equal to 10. Then go to statement open curly bracket, then go to statement equation multiplication equal to number is 3 into I value becomes here 9. Then go to next statement document dot write print this 9, next 3 into 9 equal to 27. Okay, then go to 9 in increment iteration operator, here 9 plus 1 becomes 10, value I is increment. Then go to this value in I for initialization condition, here i's value is 10. Then go to next condition check, i's value is 10, I is less than equal to 10. So 10 and 10 is equal value. Then go to next statement open curly bracket, then go to next statement equation multiplication equal to number is 3 into I value becomes 10 semicolon. Then go to next statement check document dot write number is 3 into plus into here i's value becomes 10. Okay, then next go to multiplication, here 10. Okay, then into here print 3 into 10 becomes equal to 30. here या पद्धतीनं हे तुमचा 3चा पाडा तयार झाला, याला म्हणायचं 3 ऑफ टेबल. ठीक आहे, आता या ठिकाणी हे तुमचे कंडिशन इथं संपलेले. कंडिशन संपल्यानंतर इथं तुमचं लूप कसं होतं, फॉल्स होतं. फॉल्स झाल्यानंतर इथं तुमचा हा प्रोग्राम संपतो. त्याच्यानंतर डायरेक्ट तो स्क्रिप्ट टॅग एंड, बॉडी टॅग एंड, HTML टॅग एंड. देन आउट सेव्ह टू प्रोग्राम अँड चेक आउटपुट इन ब्राउझर. ठीक आहे, ओके. या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.